जेव्हा पक्ष्यांचा किलबिलाट आणि समुद्रांच्या लाटांचा आवाज यायला चालू होईल तेव्हा तुम्हाला अलिबागची सुंदरता समजेल। समुद्र लाटांचा आवाज ऐकून तुम्हाला मनाची सुंदरता आणि पक्ष्यांचा किलबिलाट ऐकून तुम्हाला मनाचा मोकळेपणा जाणून येईल। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका मनोज आणि आज आपण जाणार आहोत अलिबाग या ठिकाणी। जर तुम्ही मुंबईला राहत असाल आणि तुम्हाला जर अलिबागला जायचे असेल तर तुम्ही समुद्र मार्गे जाऊ शकता। मुंबईमधून तुम्हाला सकाळी 6:30च्या बोटने निघावे लागेल, जी बोट तुम्हाला अलिबागला घेऊन जाईल आणि परत अलिबागवरून रात्री तीच बोट तुम्हाला ठीक संध्याकाळी 6:30 वाजता मिळेल। त्या बोटचे तिकीट तुम्हाला साधारणपणे 350 रुपये पर्यंत पडू शकते। आणि जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर पुण्यामधूनही तुम्हाला महामंडळाची बस सेवा मिळू शकते। आणि जर तुम्हाला तुमची पर्सनल कार घेऊन अलिबागला जायचे असेल तर 95 किलोमीटरचा प्रवास पार करून पेन मार्गे तुम्हाला अलिबागला जाता येईल। अलिबागमध्ये राहण्याची सोय, जर तुम्ही समुद्रकाठी हॉटेल सुविधा बघत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला खूप पर्याय आहेत। त्या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी 700 रुपयेपासून ते 3000 रुपयेपर्यंत हॉटेल मिळतील। आणि जर तुम्ही बजेट ट्रॅव्हलर असाल तर समुद्र किनाऱ्यापासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर तुम्हाला हॉटेल मिळतील। त्या हॉटेलांचे दर अंदाजे 300 रुपये ते 1000 रुपयेपर्यंत मिळू शकतील। जर तुम्ही नॉनव्हेजचे शौकीन असाल तर तुम्हाला अलिबागमध्ये मासे व इतर समुद्र पदार्थ खूप बघायला मिळतील। व्हेज जेवणाचे सुद्धा तेथे खूपच पर्याय उपलब्ध आहेत। अलिबागमध्ये सगळ्यात पहिला तुम्हाला कोलवा फोर्ट पाहायला मिळेल। कोलवा फोर्टच्या चारी बाजूने आपल्याला समुद्र किनारा बघायला मिळतो, पण अजून पण कोलवा फोर्टवर लोकवस्ती आहे। कोलवा फोर्टला जाण्यासाठी तुम्हाला बोट राईड घ्यावी लागेल। त्या बोट राईडची पर पर्सन 100 रुपयाची तिकीट पडेल। यानंतर आपण जाणार आहोत मुरुड जंजिरा किल्ला या ठिकाणी। आणि हा किल्ला सगळ्यांच्याच आवडीचे ठिकाण आहे। या किल्ल्यावर सगळ्यात मोठ्या 2 तोफा आढळून येतात। या तोफांचे नाव कलाल बांगडा आणि लांडा कासम असे आहे। या किल्ल्यावर एक भुयारी मार्ग सुद्धा आहे। तो भुयारी मार्ग डायरेक्ट समोर असलेल्या राजापूर गावामध्ये निघतो। आता वेळ झाली रात्रीच्या जेवणाची। तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही हॉटेलमध्ये रात्रीचे जेवण करू शकता। जर तुम्हाला तुमचे रात्रीचे जेवण खास बनवायचे असेल तर तुम्ही कोणत्याही समुद्र किनारी जाऊन तुम्ही कॅन्डल लाईट डिनरचा पर्याय निवडू शकता। जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया नवीन ठिकाणासोबत। धन्यवाद।